महाभारतात एक असा माणूस होता जो यमराजाचा अवतार होता, पण दासीपुत्र म्हणून जन्मला. राज्य नाही, सत्ता नाही, तरी तो महाभारतातला सगळ्यात नैतिक माणूस ठरला. हे कोण होते, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विदुर हे प्रत्यक्ष यमराजाचे अवतार होते, पण त्यांना मनुष्य रूपात दासीपुत्र म्हणून जन्म का घ्यावा लागला? मांडव्य ऋषींना एकदा चुकीच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली. ते निर्दोष होते, पण यमराजाने बालपणीच्या एका छोट्या चुकीसाठी ही शिक्षा दिली होती. त्यावर मांडव्य ऋषींनी यमराजांना शाप दिला, तू मनुष्य रूपात दासीपुत्र म्हणून जन्म घेशील. त्याच शापामुळे यमराज विदुर म्हणून जन्मले. महर्षी व्यास आणि राणी अंबिकेच्या दासीपासून विदुरांचा जन्म झाला. दासीपुत्र असल्यामुळे राज्य मिळालं नाही, पण बुद्धीमुळे ते हस्तिनापूरचे महामंत्री बनले आणि महामंत्री म्हणून त्यांनी प्रत्येक चुकीच्या निर्णयाला विरोध केला. दुर्योधनाने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा कट रचला. विदुरांनी युधिष्ठिराला सांकेतिक भाषेत सावध केलं आणि भुयार खणून दिलं. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र सर्व गप्प होते. केवळ विदुर उभे राहिले आणि दुर्योधनाला कुलद्रोही म्हणाले. तरीही कोणी ऐकलं नाही, थांबलं नाही. यमराज न्यायाचे देव आहेत आणि विदुरांनी मनुष्य रूपातही तेच केलं. शाप असेल किंवा नियती, पण विदुर मात्र सत्याच्या बाजूने शेवटपर्यंत उभे राहिले. असंच अजून डिकोड करूया. तोपर्यंत साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.